यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील दहेली येथील कुट्टी नदीवरील पुलावरून इर्टिगा कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेची माहिती मध्यरात्री 3 वाजता मिळताच पालकमंत्री संजय राठोड यांनी तातडीने प्रशासनाला मदतीचे आदेश दिले। यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना आज पहाटे सुमारे 3 वाजता दहेली येथील कुट्टी नदीवरील पुलावरील दुर्घटनेची माहिती मिळाली। माहिती मिळताच त्यांनी पोलीस व महसूल प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधून घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले। प्राथमिक माहितीनुसार लोणी येथील अविनाश खंडारे यांची एर्टिगा कार पुलावरून पुराच्या पाण्यात वाहून गेली। कारमध्ये अविनाश खंडारे, त्यांची पत्नी आणि 2 मुले प्रवास करत होती। अविनाश खंडारे यांनी झाडाचा आधार घेत स्वतःचा जीव वाचविला, मात्र त्यांची पत्नी आणि दोन्ही मुले पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सध्या पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ घटनास्थळी शोध व बचाव कार्य करत आहेत। पालकमंत्री संजय राठोड यांनी सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक ती मदत तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत। ते दैली तांडा नाही का आपला लोणी रस्त्यावर? हो सर, ते कुमटी नदीवरून आहे। हो ते दहेलीवरून मग इकडे आर्णीकडे काहीतरी जात होते फॅमिली। हो त्यांना ते नदीच्या काही म्हणजे नदी 300-400 मीटर समोरच आहे म्हणे, पण त्याचं पाणी खूप जास्त झालं आणि अलीकडूनच तिनं वाट केली, म्हणजे रोडून क्रॉस झाली। हो त्यांना काहीतरी अंदाज आला नाही, त्याच्यामुळे ते गेले। तर तिथे DYSP साहेब आणि आमचे हिवाळे साहेब ते सर्व गेले सर तिथं।